नमस्कार, मी संजय सोनवणी. आतापर्यंत भारताचा जोही इतिहास सांगितला जातो त्यात तथ्य किती आणि मिथकं किती हे शोधायला जर आपण गेलो तर आश्चर्याचे धक्के बसतात. उदाहरणार्थ, अलेक्झांडरचं युद्ध ज्या पंजाबमधल्या झेलम नदीकाठच्या पूर्व राजाशी झालं आणि तो हरला जरी असला तरी स्वाभिमानाने उभा असल्यामुळे अलेक्झांडरने त्याला त्याचं राज्य परत दिलं, असा इतिहास आपण ऐकत आलेलो आहोत. वास्तव काय? वास्तव हे अक्षरशः चकित करणार आहे. मुळात इराण म्हणजे तत्कालीन पर्शिया, इराण याचं साम्राज्य एवढं मोठं पसरलेलं होतं की ते पार पंजाबपर्यंत पसरलेलं होतं आणि ते जवळपास 200 वर्ष कायम राहिलं अलेक्झांडरच्या स्वारीपर्यंत. म्हणजे पंजाब सुद्धा, म्हणजे सिंध, बलुचिस्तान हे सगळे भाग आहेत भारताचे, म्हणजे मानले जात होते भारतीय उपखंडातले, ते सगळे पर्शियन साम्राज्याच्या अंतर्गत येत होते. सम्राट दारियसने ते जिंकले होते आणि ते राज्य करत होते आणि त्यांनी आपले क्षत्रप तिथे नेमलेले होते. मग अंबी असेल किंवा पोरस असेल, हे क्षत्रप नेमलेले कोणी होते तर ते पर्शियन साम्राज्याने, अखेमेनिड साम्राज्य ज्याला म्हटलं जातं किंवा अखामिनी असाही त्याचा उच्चार केला जातो, अखामिनी किंवा अखेमेनिड या साम्राज्याच्या अंतर्गत हे प्रांत मोडत होते. आता अलेक्झांडर जगत जेता तर नव्हताच. त्याचं स्वप्न एकच होतं की त्या काळात, म्हणजे ज्यावेळेस अलेक्झांडर झाला त्या काळात जगातलं सर्वात मोठं साम्राज्य अखेमेनिड हे पर्शियन साम्राज्य, जे झरतुष्ट धर्म पाळायचं, झरतुष्टाचा धर्म पाळायचं, म्हणजे आजच्या भाषेत पारशी धर्म पाळायचे, त्यांचं राज्य होतं. आणि अलेक्झांडरचं स्वप्न होतं की आपण हे साम्राज्य जिंकलं तर आपण जगातले सर्वात मोठे सम्राट होऊ, म्हणजे जगजेता होऊ, असं त्याचा समज होता. तो असेल कारण त्यावेळेस पृथ्वीबद्दलची माहितीच एवढी तोकडी होती की सिंधू नदीला ज्यावेळेस अलेक्झांडर आला त्यावेळेस त्याला वाटत होतं की नाईल नदीचा उगम इजिप्तमधल्या तो ह्या इथून होतो, म्हणजे भारतात नव्हतो, असं त्याला वाटलं होतं. म्हणजे तत्कालीन अज्ञान होतं. अलेक्झांडरचं स्वप्न होतं अखेमेनिड साम्राज्य जिंकायचं, नष्ट करायचं आणि आपली स्वतःची सत्ता राबवायची. त्याप्रमाणे त्याने इजिप्तपासून ते पार पर्शियाच्या साम्राज्याला क्रमाक्रमाने तो हरवत गेला. अफगाणिस्तानमध्ये आला, म्हणजे आजच्या अफगाणिस्तानमध्ये, तेव्हा त्याचं अफगाणिस्तान नाव नव्हतं, ते पर्शियन साम्राज्यात मोडत होतं. अफगाणिस्तान त्याने फार कष्टाने जिंकला, कारण त्यानेच म्हटलंय अफगाणिस्तानामध्ये शिरणं सोपं, म्हणजे या भागात, या पूर्व पर्शियामध्ये घुसणं सोपं, परंतु बाहेर पडणं मात्र अवघड आहे, कारण तिथल्या टोळ्यांनी त्याच्याशी एवढी युद्ध केली, एवढा तर उपद्रव केला की त्याला तो भाग जिंकता आला नाही. त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याच्या हत्येचाही तिथे प्रयत्न झाला आणि त्याने शेवटी आपल्या सैन्याला धमकावून तो प्रांत आपल्या घशात टाकला आणि मग नंतर तो खैबर खंडीतनं भारतामध्ये उतरला. खैबर खंडीतनं उतरला, लक्षात ठेवा. परत त्या मार्गाने तो गेला नाही, परत जाताना मार्ग वेगळा घेतला. त्याचा इतिहास अजून वेगळा आहे, त्याच्याबद्दल आपण तो बोलणारच आहोत. पण अलेक्झांडर स्वप्न होतं की अखेमेनिड साम्राज्य जिंकून घेणं, भारत जिंकणं हे त्याचं स्वप्न नव्हतं. त्यामुळे तो नंद राजाच्या सैन्य शक्तीला घाबरला आणि मग पुढे गेलाच नाही वगैरे. हे जे काही भाकड कथा आज आपण ऐकतो त्या सुद्धा त्यात फारसा अर्थ नाही. तो भारतात आला, त्याला तो भारतीय ज्या जमात राज्य होती, गणराज्य होती, त्यांनी भरपूर त्याच्याशी युद्ध केली. अलेक्झांडरचं सैन्य प्रबळ होतं, प्रशिक्षित होतं आणि जग जिंकण्याच्या उत्साहात होतं.
त्यांना हरवलं. आंधी जो तक्षशिलेचा राजा होता, पण तक्षशिलेचा तो राजा जरी असला तरी तो मांडलिक कोणाचा होता, तर पर्शियन साम्राज्याचा मांडलिक होता. म्हणजे त्यांचा एका प्रकारे क्षत्रप म्हणून तो तिथला कारभार पाहत होता. तत्कालीन पर्शियाच्या राजधानीमध्ये जे अवशेष मिळालेले आहेत त्यात शिल्प आहेत, ज्या शिल्पांमध्ये भारतीय लोक कशा प्रकारे आपला कर किंवा राजाला द्यावी लागणारी वार्षिक खंडणी असेल ती सोन्याच्या पावडरच्या गोल्ड डस्टच्या रूपात कशी देत होते याची चित्र शिल्पांकनं आहेत. एवढंच नाही तर भारतीय लोक पर्शियन साम्राज्याच्या सैन्यातही फार मोठ्या प्रमाणावर सामील होते आणि भारतीय लोकांमुळे हत्तींचा समावेश पर्शियन सैन्यामध्ये झाला, हाही इतिहास आहे. मग नंतर तो जिंकत सगळ्यात शेवटी पुरूकडे आला, पंजाबमध्ये झेलम नदीच्या काठावर, आणि त्याचं पुरूशी युद्ध झालं आणि पुरूने बाणेदारपणे त्याला हारल्यानंतर सुद्धा उत्तर दिलं की मी राजा आहे तर मला राजासारखं वागव, मी हारलो असलं म्हणून काय झालं. हे बाणेदार उत्तर आपल्या भारतीय लोकांना प्रचंड प्रिय असतं. परंतु हा पुरू नेमका होता कोण, लक्षात घ्या. फार मजेशीर गोष्ट आहे इथे. पुरू हा शब्द हा वैदिक आणि पर्शियन भाषेतला एक कॉमन शब्द आहे. पुरू म्हणजे प्राचीन, पुरातन किंवा पहिला मानव, पहिला मनुष्य किंवा पुष्कळ असे त्याचे अनेक अर्थ जिथे जिथे तो शब्द वापरलाय, ज्या संदर्भात वापरला त्या संदर्भाच्या प्रमाणे त्याचे अर्थ बदलतात. तर पुरू हे जसं व्यक्तीचं नाव होतं तसंच टोळीचंही नाव होतं किंवा ते एक विशेषणही होतं. मग ते वैदिक असोत की अवेस्तन, कारण वैदिक धर्म मुळात स्थापनच पूर्व पर्शियामध्ये, म्हणजे असं आपण त्याला अफगाणिस्तान म्हणतो. अफगाणिस्तान स्थापन फार उशिरा झाला, त्यामुळे मी अफगाणिस्तान हे आपल्या सोयीसाठी नाव वापरतोय, लक्षात घ्या. परंतु दक्षिण अफगाणिस्तानमध्ये हे वैदिक लोक, तर उत्तर अफगाणिस्तानमध्ये हे अवेस्तन लोक. पण यांची भाषा समान होती. ऋग्वेदाची भाषा, अवेस्ताची भाषा समान आहे. त्यामुळे पुरू हा शब्द दोन्ही भाषांमध्ये कॉमन वापरला गेलाय. उदाहरणार्थ अवेस्त्यामध्ये खुद्द झरतुष्ट्राच्या पित्याचे नाव काय आहे, पुरुषास्प. लक्षात घ्या. बरं, पुरुषास्प इथेच थांबत नाही. पुरू मिळा असेल, पौरू दाक्षी असेल, पौरू बंद असेल, पौरू चिस्त असेल, पौरू जीर असेल, असे सगळे पुरू हे संबोधन असणारी नावं अवेस्त्यामध्ये आढळतात. जसं पुरुषास्प नाव आढळतं. पुरुषास्प नाव हे झरतुष्ट्राच्या पित्याचं नाव असल्यामुळे झरतुष्ट्राच्या धर्मामधल्या का त्याला और माझदा धर्म म्हणायचे, आपण त्याला आता पारशी धर्म म्हणू, त्या धर्मामध्ये पुरुषास्प नाव अत्यंत मानाचं, सन्मानाचं आणि आदराचं मानलं जायचं. आता वैदिकांची तीच स्थिती होती. वैदिकांमध्ये पुरू नावाची टोळी पण होती. पुरू हे व्यक्तीचंही नाव होतं आणि अनेकांचं विशेषणही होतं. मग ते पुरू मेळा असेल, पुरू आत्रेय असेल, पुरू हन्म असेल, अशी नावं ती येतात. आता पर्शियन साम्राज्याचे हे मांडलिक असल्यामुळे किंवा क्षत्रप म्हणून नेमले गेले असल्यामुळे तिथे प्राबल्य कोणाचं होतं, पर्शियन संस्कृतीचं होतं, पर्शियन धर्माचं होतं, म्हणजे पारशी धर्माचं होतं. आणि तिथले जे मांडलिक होते ते सारे ज्या धर्माचे जे मांडलिक होते त्याप्रमाणे वागणं, वर्तन करणं आणि आपल्या जीवन व्यवहारामध्ये संपर्क साधणं हे त्यांचं
एक कर्तव्य होतं. आणि अलेक्झांडर स्वप्न काय होतं की अखेमेनिड साम्राज्य म्हणजे पर्शियन साम्राज्य जिंकायचं पूर्णच्या पूर्ण, तरच आपण जगज्जेता म्हणून सिद्ध होऊ. हे फॅक्ट आहे. मग आता गफलत झाली आहे काय? मुळात भारतीय पुराणांमध्ये रामायण असो, महाभारत असो, विष्णू पुराण असो, वायू पुराण असो किंवा ब्रह्मांड पुराण असो, कोणत्याही पुराणामध्ये मुळात अलेक्झांडरच्या किंवा ग्रीक आक्रमणाच्या कुठेही संदर्भाची नोंद नाही. किंबहुना अलेक्झांडरशी सम्राट चंद्रगुप्ताने जो संघर्ष केला, लढा केला, अलेक्झांडरला परत जायला भाग पडलं, आणि ते अशा पद्धतीने की जो आला होता कुठनं, खैबर खंडीतनं, पण त्याला बोलन खंडीतनं, त्या वाळवंटी बलुचिस्तानातल्या मार्गानं जावं लागलं. त्याला अत्यंत त्याचे हाल झाले, पराकाष्ठा झाली, आणि अनेक त्या भागातल्या टोळ्यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली संघर्ष केल्यामुळे असंख्य सैनिक मेले, आणि शेवटी हा अलेक्झांडरचा सुद्धा मृत्यू बॅबिलोन येथे झाला. अत्यंत तरुण वयामध्ये तो मृत्यू झाला. पण हा इतिहास आहे. पण आपल्याला जो इतिहास सांगितला जातो की अलेक्झांडरशी हारला जरी असला तर पुरू अत्यंत अभिमानाने वागला, आणि तो भारतीय होता. एवढंच नाही, तो ऋग्वेदातल्या पुरू टोळीचा कोणीतरी वंशज होता. कसा असेल? मुळात लक्षात घ्या, इथे अजून एक दुसरी इतिहासातली गफलत आहे. ऋग्वेदामध्ये एक दाशराज्ञ युद्ध नावाचं युद्ध, अत्यंत गाजलेलं युद्ध ऋग्वेदामध्ये नोंदले गेले. दाशराज्ञ युद्ध. दाशराज्ञ युद्धात सुदास एकीकडे आणि दुसरीकडे पुरूपासून बाकीचे 10 राजे यांच्या युद्ध झालं. त्यात पुरू हारले. त्यामुळे पुढच्या भारतीय इतिहासामध्ये पुरू टोळी किंवा पुरू हे नाव अदृश्य झालेलं आहे. एवढंच नाही तर मनुस्मृती सुद्धा त्यांना शूद्र म्हणते. इथपर्यंत पुरूंची अवहेलना केली गेलेली आहे, हे वास्तव आहे. पुरूरवा उर्वशी ही एक प्रेमकथा आपल्याला महाभारतामध्ये आढळते, ऋग्वेदात त्याचे थोडेसे अंश आढळतात. कारण पुरू आधी वैदिक धर्माचे पाठराखे होते, नंतर ते वैदिक धर्माचे शत्रू झाले. त्यामुळे हे बदल जो आहे की मित्रापासून शत्रू असा जो बदल आहे, हा बदल आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतो. मग मायकेल बिडझेल किंवा हेमचंद्र राय चौधरी यांनी हा पुरू किंवा पोरस म्हणजे पुरू टोळीचाच किंवा पुरू वंशाचाच कोणीतरी राजा असावा, तो भारतीय असावा, आणि काय म्हणू आपण त्याला इतरदेशीय धर्माचा असावा असा समज करून घेतला. आणि मग पुरू विरुद्ध अलेक्झांडर म्हणजे इतरदेशीय विरुद्ध परकीय अशी संघर्षाची मांडणी केली गेली. पण ही मांडणी पूर्ण चुकीची आहे. याचं कारण असं की आम्ही आधी पर्शियन साम्राज्याचा क्षत्रप होता. राजा तर आपण म्हणतो, पण क्षत्रप म्हणजे त्या त्या प्रदेशावर मुख्य राज्यसत्तेच्या मार्फत सत्ता गाजवणारा माणूस. तसाच हा पुरूही होता किंवा पोरस होता. कारण या पोरसचा उल्लेख भारतीय साहित्यामध्ये कुठेही येत नाही. हा फक्त ग्रीक साहित्यात येतो, तो पोरस या नावाने. परंतु ग्रीकमध्ये अनेक शब्दांचे अपभ्रंश होतात. जसं पाटलीपुत्रचं पाटलीबोथ्रा असं त्याचं अपभ्रंश केला जातो. अलेक्झांडरचा सेंड्रोकॉटस असा अपभ्रंश केला जातो. त्याप्रमाणे त्यांनी पुरूचा किंवा पौरुषास्पचा पोरस असा अपभ्रंश केला, आणि तो पोरस म्हणजेच पुरू असा समज विद्वानांनी करून घेतला, आणि आपल्यासमोर एक धादांत खोटा इतिहास मांडला गेला. प्रत्यक्ष असा आहे, पौरुषास्प हा जसा झरतुष्ट्रचा पिता होता, हे नाव पर्शियन समाजांमध्ये, प्रतिष्ठित समाजांमध्ये अत्यंत कॉमन होतं. त्यामुळे हा जो पूर्व आहे ज्याने अलेक्झांडरशी युद्ध केलं,
त्याने युद्ध जे केलं अलेक्झांडरशी ते पर्शियन साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून, भारतीय प्रतिनिधी म्हणून नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या युद्धात त्याची हार झाली आणि अलेक्झांडर त्याने जे म्हटलं की मी राजा आहे तर राजासारखं वागव, हे पुन्हा ही माहिती पुन्हा ग्रीक साहित्यात येते. डायोडोरस सारख्या इतिहासकारांनी, प्राचीन काळच्या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलं, त्यांच्या जस्टिन असेल त्याने लिहिलं, त्यानुसार येते. त्याच्यात चंद्रगुप्त मौर्याची माहिती अलेक्झांडरशी केलेल्या संघर्षाबद्दल जी येते ती फक्त ग्रीक साहित्यात येते, भारतीय साहित्यात येत नाही. भारतीय साहित्यात फक्त कोणत्या संदर्भात येते? नंद साम्राज्याचं कसं चाणक्य नावाच्या काल्पनिक माणसाची मदत घेऊन त्याला गुरु मानून नंद साम्राज्य उलथवलं, त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, कारण भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचं आपण एक एक भ्रम, एक एक मिथ दूर केल्याखेरीज भारतीय इतिहासाचं रूप आपल्याला कळणार नाही. हा पोरस हा अकेमेनिड साम्राज्याचा क्षत्रप होता आणि ज्या वेळेस तो हारल्यानंतर अलेक्झांडरने काय केलं, त्याला पण ग्रीक साम्राज्यातर्फे, म्हणजे अलेक्झांडरच्या साम्राज्यातर्फे, हेलेनिस्टिक साम्राज्यातर्फे त्याला आपला क्षत्रप दिला. म्हणजे एक क्षत्रपी गेली, दुसऱ्याची आली, पूर्वचं काही गेलं नाही. अखेमेनिड साम्राज्य किंवा अखामेनिड साम्राज्य तर संपलंच, कारण दारियसचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे खूप राजकीय गोंधळ झाला आणि शेवटी अलेक्झांडरने ते साम्राज्य गिळंकृत केलं. आणि भारतातनं चंद्रगुप्त मौर्यामुळे त्याला परत फिरावं लागल्यामुळे आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे बॅबिलोनला वयाच्या तरुणावस्थेत त्याच्या साम्राज्याची सुद्धा शकल उडाली. त्याची जो क्षत्रप होता तो सेल्युकस निकेटर, तो स्वतंत्र झाला, त्याने स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं आणि चंद्रगुप्त मौर्याने त्याच्याशी युद्ध करून त्याला हरवलं सिंधू नदीच्या काठावर आणि त्याच्या मुलीशी हेलनशी लग्न केलं. हाही इतिहास आपण ऐकलेला असतो, आपल्याला किमान माहीत तरी असतो. परंतु लक्षात घ्या, भारताच्या पंजाबपर्यंत 200 वर्ष तरी कोणाचं साम्राज्य होतं? पर्शियाचं साम्राज्य होतं. म्हणजे तो भारताच्या किंवा भारतीय राजांच्या तो भाग ताब्यात मुळात नव्हता. त्यामुळे आंबी असो, पोरस किंवा पुरू असो, यांच्याशी भारतीय इतिहासाचा संबंध जोडणं किंवा राष्ट्रवादी इतिहासाशी संबंध जोडणं हे अत्यंत गैर आहे, चुकीचं आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. शेवटी एवढंच म्हणेल की ही अशी मिथकं सिंधू संस्कृतीबद्दल मिथकं आहेत. नंतरच्या झालेले अनेक अलेक्झांडर नंतरही आक्रमणं झालेली आहेत त्यांच्याबद्दल, आणि त्याच्यानंतरही अगदी वर्तमानापर्यंत, अगदी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या इतिहासापर्यंत आपण हा एक धावता आढावा दर आठवड्याला प्रत्येक व्हिडिओमधून घेणार आहोत. बाकीचे व्हिडिओ असतील वेगवेगळ्या विषयांवर, परंतु आपण हा धागा कायम ठेवून याची चर्चा कायम करूयात. तुमच्या मनामध्ये ज्याही शंका असतील, प्रश्न असतील, ती निर्धास्त विचारा. परंतु कोणी ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याचं काही खरं नाही, हे पण मी सांगून ठेवतो. कारण आपलं ज्ञान वाढवायचं आहे, आपल्याला चर्चा वाढवायची आहे, आपल्याला समृद्ध व्हायचं आहे, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व्हायचं आहे. आपल्याला आंधळं व्हायचं नाही आहे. कारण आंधळपणेच बाळगल्यामुळं आज तो पोरस म्हणजे पुरू आणि पुरू म्हणजे भारतीय राजा, वैदिक राजा, हा भ्रमामध्ये आपण जगलो. तो भ्रम ठेवून काय उपयोग नाही, कारण शेवटी भ्रमामधनं हातामध्ये काही येत नाही, शून्य येतं हातामध्ये. हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला हे आवडत असेल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जेवढं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने विचार करा, प्रश्न विचारा आणि विचार पसरवण्याचा मला सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.